सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ प्राजक्ता संजय कांबळे, पूर्वाश्रमीच्या कुमारी माधवी मोर्ये असणाऱ्या सौ प्राजक्ता कांबळे यांचं बालपणसुद्धा सावंतवाडीतलंच. शिक्षिका ह्या जबाबदारीसोबतच त्यांनी कायद्याचं शिक्षण घेऊन काही काळ वकील म्हणून सेवा देखील बजावली. मालवणच्या आघाडीच्या सुशैक्षणिक जाणीवांच्या संस्थांपैकी एक असलेल्या सुप्रसिद्ध रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये देखील त्यांनी जवळपास 1 दशक शिक्षिका म्हणून सेवा केली. पालक, विद्यार्थी यांच्यासह शहरच्या माणसांशी देखील अत्यंत आपलेपणाने जोडलेले एक शिस्तबद्ध शालीन व्यक्तिमत्व म्हणून त्या सावंतवाडी आणि मालवण अशा दोन्ही ठिकाणी परिचित आहेत. त्यांचं दिव्यांग असणं हे कधीच स्पेशल नव्हतं आणि नसतं, तर ते सदैव अस्सल सोशल असतं हे विशेष. अभियंतापती श्री संजय कांबळे यांच्या सार्थ पाठिंब्यासोबतच त्यांचं फुलत गेलेलं सहजीवनसुद्धा त्यांचं कणखरपणा वर्धिष्णू करत गेलं. यंदा 8 मार्चला म्हणजे 2026च्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधत आपण त्यांच्याकडनं कुठल्याही आयत्या योजनांच्या अंमलाखाली राहत जगण्यापेक्षा स्वतःतील सर्वस्वाला आव्हान देत स्वबळाच्या कमाईवर खुलेपणानं रमायच्या त्यांच्या वृत्तीला त्यांच्यासोबत संवाद साधत साजरा करतोय. भेटूया सौ प्राजक्ता संजय कांबळे यांना 2026च्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आपल्या विशेष मुलाखतीत. नमस्कार. 8 मार्च 2026 म्हणजे 2026चा महिला दिन आणि या महिला दिनाचं औचित्य साधून आपण आज सुप्रसिद्ध शिक्षिका माधवी मोर्ये उर्फ प्राजक्ता कांबळे यांच्याशी काही गप्पा मारणार आहोत. प्राजक्ता कांबळे यांनी मालवणमध्ये रोझरी इंग्लिश स्कूलला जवळपास 1 दशक सेवा बजावलेली होती आणि त्यानंतर त्या सावंतवाडी इथं गेले 1 दशक जवळपास सेवा बजावत आहेत, शिक्षिका म्हणून सेवा बजावत आहेत आणि आपण त्या धडाडीसाठी आणि अनेक गोष्टींसाठी ओळखल्या जातात. तर प्रथम आपण त्यांचं आपल्या प्रेक्षकांच्या वतीनं आणि आमच्या सर्वांच्या वतीनं खूप स्वागत आहे आपल्या सिंधुनगरीवरच्या आजच्या विशेष कार्यक्रम. धन्यवाद. प्राजक्ता आणि माधवी, मध्ये मध्ये बोलताना प्राजक्ता पण येईल, कदाचित माधवी पण येईल. आणि या सर्वात प्रथम तुमचं बालपण हे कुतूहल आहे सर्वांना, कारण काही मुद्दे असे आहेत की त्याच्यावर आपण आता चर्चा करूच, पण महिला दिनाचं औचित्य साधताना तुमच्यातला माणूस जो आहे तो माणूस आपल्याला सर्वांना समजून घ्यायचा आहे. तर तुमचं बालपण कुठं आणि कसं गेलं? माझं बालपण हे सावंतवाडीमध्येच गेलं. सावंतवाडीमध्ये मिलाग्री स्कूलमध्ये मी KG पासून ते 10वीपर्यंत शिक्षण घेतलं आणि त्यानंतरचं शिक्षण माझं SPK म्हणजे SPK कॉलेजला झालेलं आहे आणि त्याच्यानंतरचं जे DEDचं शिक्षण माझं झालं ते कुडाळला झालेलं आहे. तुमचं शिक्षणाचा परत एक भाग होता की शिक्षकी पेशाच्या दरम्यानच, म्हणजे थोडासा मी तुम्हाला थोडं पुढे नेतो आणि नंतर पुन्हा मागे आपण बोलू की तुम्ही वकिलीसुद्धा केलीत, म्हणजे LLB सुद्धा केलं. मग तो जो एक्सटेंटिव्ह तुमचं शिक्षण आहे त्याच्यामागे धारणा काय होती? बघा, शिक्षण म्हणजे कुठेच वाया जात नाही आणि समाजामध्ये जर एखाद्या गोष्टीमध्ये जर तुम्हाला कुठेतरी वर्चस्व ठेवायचं असेल तर तुम्हाला 4ही प्रकारचं ज्ञान असणं गरजेचं आहे. आणि माझ्या हिशोबाने त्यावेळेला मला वकिली म्हणजे कायद्याचं ज्ञान असणं हे माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं होतं आणि ते घेण्याची धडाडी माझ्यामध्ये होती. कालांतराने काही लोकांनी मला ते घेऊ नये म्हणून बऱ्याच वेळेला मला अडकटी केली, परंतु माझी जिद्द होती की मला वकिली ही शिकायचीच आहे, कायद्याचं ज्ञान हे मला घ्यायचंच आहे, हे माझ्या मनाचे ठाम निर्णय होता आणि तो मी साध्य केलेला आहे. आता पुन्हा बालपणाकडे येतो. प्राजक्ता माधवी, आपण म्हणूया माधवीच्या थोड्याशा आपण गोष्टी आपण गप्पा मारूया त्या, की जो एक दिव्यांग आपण जे म्हणतो अपंगत्व, ह्याचा सामना बालपणापासून असल्यानंतर की जे जाणवलं नाही तुमच्या व्यक्तिमत्वात, ते कधी कुठे कुणाला जाणवलं नाही. आजही तुमची जो परिचय आहे तो माधवी टीचर, प्राजक्ता टीचर किंवा कुठेतरी वकील मॅडम, म्हणजे आता तुम्ही शिक्षकी पेशावरच पूर्ण कॉन्सन्ट्रेशन आहे, पण ते तुमचं जे बालपण होतं ते पण जाणायचं, कारण शारीरिक तुमच्या कमतरतेवर तुम्ही मात करत जे आत्तापर्यंत अगदी आजच्या दिवसापर्यंत आपण आहोत, अगदी 8 मार्च 2026पर्यंत, तर तो तुमचा प्रवास
तो सांगावा, कारण तोही खूप जणांना माहिती आहे. तुम्हाला नोकरीला लागल्यानंतर सगळे ओळखत आहेत किंवा काय असेल, तो जरूर सांगावा. कसं आहे, ती गोष्ट आपल्याला माहिती असेलच ना, की बदकं होती आणि त्याच्यातलं एक बदक जे कुरूप होतं आणि त्या बदकाच्या त्या घोळक्यातून त्याला बाजूला काढलं गेलं. परंतु मी खरं सांगू तुम्हाला, की मी इतकी भाग्यवान आहे, की माझ्या आईने मला ह्याच्यातून सगळ्यातून बाहेर काढलं. म्हणजे मी दिव्यांग आहे याचं मला कधीच तिने जाणीव करून दिली नाही. आम्ही 3 भावंडं, माझा एक भाऊ आणि माझी बहीण आणि मी सर्वात मोठी. परंतु मोठी असतानासुद्धा मी आईची सर्वात पहिली अपत्य आणि तसंही असताना माझ्या आईने मला कधीच हे जाणवू दिलं नाही की तू अपंग आहेस. आईने मला एकच जिद्द दिली की जशी आहेस तशी तू माझी आहेस आणि तू शिकली पाहिजेस. आणि तिच्या त्या शब्दाने मी आज शिकत गेले आणि हे जे शिखर आज तुम्ही मला पाहताय ना, ते केवळ माझ्या आईमुळे आहे. तिने मला जिद्द दिली, माझ्या वडिलांनी कष्ट केले आणि त्या कष्टाचं फळ आज तुम्ही पाहता, ते केवळ आणि केवळ हे सगळं श्रेय मी माझ्या आई आणि माझ्या वडिलांना देणार आहे. कारण ज्या वेळेला बघा तुम्ही पाहिलं तर कुठलाही माणूस जेव्हा तुम्ही समोर चालताना किंवा माझ्या भावंडांनी सुद्धा कधीच असं मला जाणवू दिलं नाही की ही माझी बहीण आहे आणि ती अपंग आहे. तर सगळ्यांनी मला साथ दिली आणि ही जी साथ त्यांची मला लाभली ना, त्याच्यातूनच आज हे माझं आम्ही आज जे तुमच्यासमोर आहे, प्राजक्ता म्हणा किंवा माधवी म्हणा, हे जे मी तुमच्यासमोर आज आहे ती केवळ माझ्याच कुटुंबामुळे, माझी आई वडील आणि माझी भावंड याच्यामुळेच मी आज हे जे तुमच्यासमोर उभी आहे. या दरम्यान तुम्ही मिलाग्रीज आणि तुमचा मित्रमैत्रीण परिवार पण मोठा आणि तसे दंगेखोर तुम्ही, तर बऱ्यापैकी दंगेखोर, मस्तीखोर. मग अशा वेळी जेव्हा तुमचं कांबळे म्हणजे आपण म्हणायची तिथे माधवीची प्राजक्ता होणे, की तिथे थोडंसं गंभीर वातावरण किंवा थोडेसे शांत आहे, मग तो प्रवास म्हणजे कांबळे होण्याचा प्रवास तो कसा सुरू झाला तो सांगावा. कसं आहे माहिती आहे, किरण बेदींचं एक वाक्य आहे बघा, जो प्रवाहाच्या विरुद्ध जातो तोच आपल्या जीवनामध्ये यशस्वी होतो. आणि प्रवाहाच्या विरुद्ध जाणं हा माझा अगदी पहिल्यापासूनचाच काय म्हणतो आपण, पहिल्यापासूनचा माझा खेळ आहे तो. एखाद्याने मला जर डिवचलं, हे काम तू करू शकणार नाहीस, तर ते मी करूनच दाखवणार. ही माझी जिद्द पहिल्यापासूनचीच होती. म्हणजे जसं तुम्ही पाहिलात की मी माझं सगळं जे बालपण आहे इंग्लिश मिडियममधून माझं शिक्षण झालं, पण मी D.Ed मराठी मिडियममधून केलं. आणि मला बऱ्याच वेळेला असा प्रश्न आला की अरे तू इंग्लिश मिडियममधून जाऊन D.Ed मराठी मिडियममध्ये कसं करू शकलीस. पण त्यावेळेचा जो माझा संघर्ष होता की मराठी मला थोडंफार येत होतं, पण आज मी मराठीमध्ये लेखन करू शकते, कविता करू शकते. कारण हे कशामुळे झालं, तर हा जो माझा संघर्ष आहे किंवा हे जे माझी जिद्द आहे याच्यातूनच मी माधवी मोरियेमधून प्राजक्ता कांबळे होऊ शकले. हा माझा एक प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याचा हा एक हेतू होता. म्हणजे आंतरजातीय विवाह हा मी केला आणि त्यावेळेच्या परिस्थिती इतकी वाईट, म्हणजे आत्ता आपण बघतोय की सगळेजण एकमेकांना सामावून घेत आहेत, सगळे जाती व्यवस्था ही आता म्हणजे काय म्हणतो आपण लिहिल्याच गेलेली आहे. परंतु त्यावेळेला जाती व्यवस्था होती आणि त्यातूनही मी हा प्रवास केला. मी एक या परिवारातून त्या परिवारामध्ये किंवा जातीयता नष्ट करण्याचा हा जो माझा प्रभाव होता, जो मी किरण बेदींचं वाक्य नेहमीच माझ्या ते स्मरणात राहतं की प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन जो संघर्ष करतो तोच खरा टिकतो. आणि याच्यातून मोरिये परिवारातून मी कांबळे परिवारामध्ये याच एका धडाडीने गेलेली आहे. मग तीच ती धडाडी म्हणजे तुमचा तो विवाह आणि याबद्दल तुम्ही सांगावत की ओळख कशी झाली किंवा हे कसं, कारण काय होतं तुम्ही एका खूप ऑर्थोडॉक्स शिक्षिका म्हणून पण अशा थोड्या तुमच्या अशा मनोवृत्तीच्याही होतात सुरुवातीपासून. मग हे कसा झाला. नाही, कसं झालं, माझी ओळख माझ्या मिस्टरांची म्हणजे श्री संजय कांबळे यांच्याशी माझ्या घरासमोर असणाऱ्या त्या ऑफिसमध्ये झाली. आणि ज्यावेळेला आम्ही बोलत गेलो त्यावेळेला आमचे एकमेकांशी विचार पटत गेले. आणि त्यावेळेला मला त्यांनी विचारलं की तुझी इच्छा आहे का माझ्याशी लग्न करण्याचं. त्यावेळेला मी म्हटलं मी ह्या परिस्थितीमध्ये अशी आहे आणि हे जर तुम्ही स्वीकारणार असाल तर माझी तयारी आहे. मग येथे मला कुठेही जातीचं किंवा कुठच्याच पद्धतीचं बंधन माझ्याकडे आलं नाही आणि माझ्या नवऱ्याने मला याही परिस्थितीत स्वीकारलं. मी खरोखर त्यांचे इतके आभार मानते ना की त्यांनी मला एका पर्वातून दुसऱ्या पर्वामध्ये आणलं. आणि त्याच्यानंतरचा जो हा माझा प्रवास झालेला आहे, जी काही मी PhD केली लेबर लॉमध्ये वगैरे, हे सगळं त्यांचं पाठबळ आहे.
कारण इथे बघा प्रत्येक वेळेला आपण म्हणतो हां स्त्री गेली की ती अबला आहे किंवा तिच्या पाठीमागे तिला अनेक त्रास दिले जातात. पण मी तुम्हाला खरं सांगू, मी ज्या वेळेला ह्या परिवारामध्ये गेले ना त्यावेळेला मला ह्या सगळ्या परिवाराने इतकं छान स्वीकारलं की मला जाणवलंच नाही की मी इकडून तिकडे कधी गेले आणि त्या परिवाराशी मी एकरूप कधी झाले. आजही जेव्हा आम्ही घरी जातो, माझं घर कोल्हापूरमध्ये आहे, लाटवडे नावाचं गाव आहे आणि तिथे आमचं एक छान घर आहे. आम्ही आमचं एकत्र कुटुंब राहतो. ज्या ज्या वेळेला आम्ही इकडून जाणार असतो तेव्हा माझी जाऊबाई आहे, दीर आहेत किंवा माझी जी दीरांची मुलं वगैरे आहेत, त्यांना इतका आनंद होतो की ते मला स्पष्ट विचारतात, आंटी तू कधी येणार आहेस. म्हणजे हा जो एक आपुलकी आहे की मला कधी जाणवलंच नाही की मी माझ्या माहेरून मी कधी घरी गेले. आज मला ते माहेर वाटतच नाही, घर वाटतच नाही, ते मला माहेरच जाणवतं. म्हणजे संजय कांबळे यांचा म्हणजे तुमच्या म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाचं ऑफिस तुमच्या घरासमोर आणि त्यांनी हा असा एक वेगळा रचला, आपण एक म्हणूया वेगळाच. आणि हे जे काही रचलं गेलं तुमचा विवाह, त्यानंतरची तुमची प्रगती ही झपाट्याने म्हणजे ही फार झपाट्याने झालेली आहे. आणि यानंतर तुमची प्रगतीसोबत तुमची सुप्रसिद्धी, लोकप्रियता किंवा त्याचं तुमच्या अनेक पालक असतील किंवा अनेक मुलं आहेत, मुलांचं तर प्रेम निस्वार्थी असतं पूर्णपणे शालेय. मग तो अनुभव कसा वाटतो तुम्हाला की आज म्हणजे मागे वळून बघताना मालवण असेल किंवा सावंतवाडी, मी असं वेगवेगळी काही म्हणत नाही, पण तिथे तुम्हाला शालेय शिक्षिका म्हणून आलेला अनुभव कसा? बऱ्याच वेळेला मला मालवणमध्ये म्हणा किंवा सावंतवाडीमध्ये कडक स्वभावाच्या शिक्षिका असं मला बऱ्याच वेळेला ऐकायला मिळतं. परंतु ज्या वेळेला ही मुलं माझ्या हाताखालून गेलेली असतात त्याच्यानंतर जेव्हा मला पालक भेटतात, हा टीचर तुमच्यामुळे माझा मुलगा कुठेतरी पुढे आला, हे जेव्हा मला समजतं ना त्यावेळेला माझा ऊर अभिमानाने भरतो. कारण माझा तो कडकपणा कशासाठी होता, तर मुलांना म्हणजे माझं काही कोणाबरोबर वैर आहे असं नाही, तर ते मूल सुधारावं किंवा एक शिस्त लागावे, ह्याच हेतूनं हा माझा अट्टहास होता की मी तो कडकपणा. आजही मुलं जी माझ्या हाताखालून गेलेली असतात ती मला नेहमी येऊन भेटतात आणि मला विचारतात, टीचर तुम्ही आमच्या वर्गावर कधी येणार. म्हणजे काय, त्यावेळेला त्यांना मी त्या शिस्तीमध्ये ठेवलं. पण आज त्या मुलांना कळतं आहे जेव्हा ते मोठे झालेले आहेत की का ती शिस्त होती माझ्यासाठी, म्हणजे मी ती शिस्त त्यांना का लावली. म्हणजे हे एक वेगळा अनुभव मला बघायला मिळतो. माझ्या हाताखालून गेलेली बरीचशी मुलं मालवणमध्ये तुम्ही पाहिलात तर डॉक्टर्स झालेली आहेत, वकील झालेली आहेत, इंजिनियर झालेली आहेत. आणि आजही जेव्हा मी मालवणमध्ये कधीतरी जाते ना आणि तेव्हा ही सगळी मुलं माझ्या समोर उभी राहतात. काही वेळेला मी त्यांना ओळखत पण नाही, पण ती मुलं मला टीचर ओळखलं नाहीत मला, मी अमका मी तमका. म्हणजे इतकं छान वाटतं ना की हा अनुभव की जी म्हणजे माझा स्वभाव होता की कडक, आणि मी स्ट्रेट फॉरवर्ड आहे, मला ना सरळ बोलायला आवडतं. एखादी गोष्ट मला पटली नाही तर ती मला पटली नाही, आणि मला वाटतं हा स्वभाव माझ्यामध्ये आलेला आहे तो माझ्या या संघर्षातून आणि मी घेतलेल्या त्या वकिलीच्या शिक्षणातून. आता थोडासा तोच प्रश्न आहे, म्हणजे तुम्ही बोलला त्याचाच की ह्या स्पष्ट वक्तेपणाचा म्हणजे तुम्हाला एक व्यक्तिमत्व विकासासाठी कुठेतरी उपयोग होता ना, कधीतरी त्याचा फटका पण बसला का की त्या ह्या स्पष्ट वक्तेपणामुळे थोडासा अरे म्हणजे थोडं वय मोठं झाल्यावर असं कधी वाटलं का रे तेव्हा जरा मी थोडं कंट्रोल केलं पाहिजे होतं किंवा थोडं थांबलं पाहिजे होतं, असं कधी जाणवलं का? नाही, असं मला कधी फटका बसला वगैरे असं मला आठवत नाही. पण हा मला एक छान अनुभव सांगावाचा होता. एखाद्या जर मी कार्यालयामध्ये गेले, पहिल्यांदा गेले आणि एखादी गोष्ट करण्यासाठी म्हणून मी जर तिथे एखाद्या अधिकाऱ्याशी समोर बोलले, पण माझं बोलणंच असं असतं की मी ते आणि मुद्देसुद्धाच बोलते. त्यामुळे समोरची व्यक्तीला कळतं की बाबा हिला काहीतरी ज्ञान आहे आणि त्या ज्ञानानेच ते मला विचारतायत. त्यामुळे मला पुन्हा एकदा तिथं जाणं किंवा तिथं त्यासाठी संघर्ष करणं हा तसा मला फारसा अनुभव आलेला नाही आहे. नाही, ह्या दरम्यान तुमचं जे आपण म्हणूया आज कवयित्री म्हणजे माझ्या मते तो कवयित्री म्हणजे वकिली आणि शिक्षकी पेशा जेव्हा सुरू होता त्याचबरोबर सायमल्टेनियसली तुम्ही कवयित्री म्हणून पण लिखाण करत होता, तुमचं रचना चालू होत्या. मग ती कवयित्री त्यावेळी कशी होती आणि आज कशी आहे? त्यावेळेला वेळ भरपूर होता असं मला वाटतं, कारण मी कविता लिहू शकत होते, बसू शकत होतो. पण आज कसं झालं आहे, हे जीवन इतकं फास्ट झालेलं आहे ना, काही गोष्टींसाठी वेळ देणं जमत नाही. त्यामुळे आजही मी कविता करते, आजही मी बऱ्याचशा लोकगीतं लिहिते. आमच्या शाळेमध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर मी बऱ्याचशा पोवाडे लिहिलेले आहेत, ओवी लिहिलेल्या आहेत शाळेसंदर्भात माझ्या मिलाग्रीसच्या. पण तितकासा वेळ मला देता येत नाही जेवढा द्यायला हवा. या दरम्यान तुमच्या कन्या 2 म्हणजे म्हणजे आई पण म्हणजे ह्या सगळ्या तुम्ही बालपण जे झालं, तुमच्या मित्रमैत्रिणीचा तुमचा एक टप्पा संपला, पत्नी म्हणून टप्पा एक संपला,
आणि त्यानंतर पुन्हा इथे शारीरिक हा भाग आला की आता जेव्हा जे मुलं किंवा मुलांचा जन्म किंवा त्या दरम्यानच्या ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही कशा निभा, कारण त्या परत तुमच्यात तो शारीरिक मी पुन्हा इथे कुठल्याही प्रकारे तुम्हाला दुखवत नाही आहे, फक्त तुम्हाला त्या याने विचारतो की हे निर्णय आहेत, फार मोठे निर्णय होते तुमच्या त्या दृष्टीने, तर ते कसे घेतले आणि ते कसे तुम्ही एक्झिक्यूट केले? कसं आहे माहिती आहे, जे आहे ते नाकारू शकत नाही. परंतु कसं आहे की मी दिव्यांग म्हणून जर मी राहिले असते ना, तर आजचा हा प्रवास माझा पूर्ण झाला नसता आणि तुम्ही जे ती माझी आज मुलाखत घेता आहात ती घेतली नसती. कारण कसं आहे, कुठलीच गोष्ट ना अशक्य ही नाहीच जगामध्ये. एक गोष्ट आपल्याला शक्य आहे आणि परमेश्वराने ते माझ्यामध्ये दान दिलेलं आहे. ज्यावेळेला माझी दोन्ही मुलं जन्माला आली, सुरुवातीला मला थोडंसं दडपण आलं की अरे हे माझ्याकडून कसं होणार, कारण थोडंसं आंतरजातीय विवाह केल्यानंतर मला माहेरची थोडीशी हे बाजू कमीच पडली, कारण त्यांची जी विचारसरणी होती ती वेगळी होती आणि आम्ही जे चालत होतो ते वेगळ्या ह्याच्यामध्ये होतो. परंतु मला इथे आवर्जून सांगावं असं वाटतं की माझी जी मावशी आहे पुण्यामध्ये, सुनंदा सावंत म्हणून, तिने मला इतका आधार दिला ना की त्यावेळेला बघा, शारीरिक किंवा आर्थिक आधाराची गरज नसते, पण मानसिक आधाराची अतिशय गरज असते आणि तिने मला आधार दिला. ती माझी आई बनली त्यावेळेला. आणि ज्यावेळेला मला या दोन्ही मुलांचा जन्म झाला त्यावेळेला मला कधीतरी वाटायचं की मी माहेरी जायला हवं किंवा काय, आणि मी तिथे जायचे. ते माझं माहेर, ती माझी आई बनली त्यावेळेला. म्हणजे इथे आता तुम्ही जेवढ्या वेळा तुम्ही कृतज्ञता व्यक्त करताय त्या माणसांची, नकळत ते तुमच्या डोळ्यांच्या कडा ओलावत आहेत. आणि तुम्ही आता मगाशी पण म्हटलात की तुम्ही म्हणजे जेवढी मला माहिती आहे की तुम्ही कधी कुठल्या सोयी वगैरे अशा यांच्या ह्या तुम्हाला आवडायच्या नाहीत किंवा तुम्ही घ्यायच्या नाहीत, असं तो काय प्रकार होता? कसं आहे माहिती आहे का, आपल्याला मिळत गेलं म्हणून आपण जर ते मुळासकट उपटायला गेलो तर त्याचा काहीच आपल्याला उपयोग होत नाही. आता माझ्यामध्ये जर ती कॅपॅसिटी आहे की मी स्वतःहून एखादी गोष्ट करू शकते, तर मग मला त्या सोयींची किंवा योजनांची काय गरज आहे? काही गरजच नाही आहे ना. योजना ह्या कशा असतात माहिती आहे का, दिलेली कुबडी कशी असते. शारीरिकरित्या जर मी अपंग असून ही कुबडी जर माझ्या आईने मला तेव्हा दिली नाही, तर मग ह्या योजनांची कुबडी मी का घेऊ? अनेक लोक असे आहेत जी नसतानासुद्धा त्याचा आधार घेतात, अनेक सरकारी योजनांचे. पण मला कधी असं जाणवलंच नाही, कारण माझ्यामध्ये ती कॅपॅसिटी होती, मी ते पूर्ण करू शकते. आजही बघा, मी जेव्हा शाळेत जाते ना, अनेक लोक 3 व्हीलरनी जातात, पण मी साधी बाईक चालवते आणि ती माझ्या जिद्दीने मी शिकलेली आहे. बऱ्याच वेळेला मी पडलीही असेन, पण पडून जो उठतो आणि प्रवाहाविरुद्ध जातो तोच जीवन जगतो. आणि माझ्या आयुष्यामध्ये ना हेच घडलेलं आहे. मला कुठल्याही प्रकारची योजना किंवा ती आयतं विकत घ्यावं असं मला कधीच जाणवलं नाही. जे कष्टाचं आहे ते कोणीच घेऊन जाऊ शकत नाही. आणि मी परमेश्वराचे इतके आभार मानते की मला देवाने ना मला घेणाऱ्यातलं नाही तर देणाऱ्यातलं केलेलं आहे. आजही मी समाजामध्ये जेव्हा वावरते तेव्हा माझ्यामध्ये, मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगते की पंढूर तिट्यावरच्या कमलताई परोळेकर ज्या आहेत, त्यावेळेला मला त्या अपंग संस्थेमध्ये त्या अध्यक्षा होत्या आणि त्यांनी मला ही जिद्द दिलेली आहे की तुला कुठेही थांबायचं नाही आहे. हे अपंगत्व तुझ्या कुठल्याही आड येणार नाही, जेव्हा सामाजिक असू दे किंवा आर्थिक असू दे. आणि आज ना मला खरोखर कुठल्याच गोष्टीची उणीव नाही आहे. परमेश्वराने मला भरभरून दिलेलं आहे आणि मी देणाऱ्यातलं केलेलं आहे. ह्याच्यासाठी मी देवाचे आभार मानते. खूप छान. या दरम्यान तुम्ही परमेश्वराचे आभार मानलेत, कारण या गोष्टींचा खूपदा स्रोत आणि त्याचा मूळ आपल्याला जेव्हा जाणीव होत होते प्रगल्भपणे, त्याप्रमाणे तुम्ही छान, म्हणजे ते बोलणं थांबूच नाही असं वाटत होता, कारण खूप काही आम्हाला शिकता आलं त्या ह्याच्यातून. आता एक आपण समारोपाकडे येताना की तुमची मुलाखत, येस डेफिनेटली कम्प्लीट इंटरॅक्शन जे आता आपलं होतं, जे काही संवाद झाला, इट्स सेल्फ अ बिग मेसेज. पण दुर्दम्य म्हणू शकतो आपण, दुर्दम्य इच्छाशक्ती वगैरे. पण आता आपले काही युवक आहेत, युवती आहेत, आणि आता जसं आपण मुलाखतीत नेहमी सांगतो, मी खास करून की आता युवक युवतींना किंवा इच्छुकांना वय नाही आहे. तो 60चा पण असेल, 40चा पण असेल, नवं जगू पाहतो आहे. मग नवं जगू पाहणाऱ्यांना तुमचा संदेश काय असेल? जीवन ही अविरत चालणारी गोष्ट आहे
आणि आज मला याच युवक युवतींना सांगायचं वाटतं की तुम्ही कुठल्याही वाईट गोष्टीच्या मार्गाला जाऊ नका, किंवा हे रील्स बनवणं, मोबाईल बघणं, एखाद्यावरती कमेंट करणं काहीही फायदा होत नाही. प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी योग्य प्रकारे काम करत असतो. आपण आपल्यामध्ये फक्त वाकून बघा की तुम्ही काय करता आहात, तुम्हाला काय करायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये डोकावून बघणार तेव्हाच तुम्हाला खरी गोष्ट कळणार आहे की जीवनामध्ये मी कुठे आहे आणि मला कुठे जायचं आहे. खूप छान. आणि हा महिला दिन दणदणीत आपण म्हणू शकतो, एक महिला दिनाची दणदणीत सुरुवात 2026ची आपण करून दिलीत. आणि या पुढच्या वाटचालीसाठी आणि मला तुमच्या कन्यांच्याही वाटचालीसाठी या दरम्यान, आणि तुमच्या पती श्रीयुत संजय कांबळे, कारण त्यांच्यामुळे माधवी टू प्राजक्ता हे एक असा वेगळा एक तुम्हाला प्रवास अनुभवता आला. आणि तुमच्या सगळ्या प्रवासासाठी पुढच्या सदिच्छा. आणि आपण नेहमी प्राजक्ता मॅडमच्या कुठल्या ना कुठल्या विषयातून आपण जरूर संपर्कात राहू, हेही आम्ही इथे सांगतो. आपण आपला वेळ दिलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं, संवाद साधलात, म्हणून खूप धन्यवाद. थँक्यू. तुमचे सर्वांचे आभार. तर या होत्या प्राजक्ता कांबळे. 8 मार्च 2026चा महिला दिन. आणि प्राजक्ता कांबळे म्हणजे माहेरच्या माधवी मोरिये यांनी आपल्याशी साधलेला संवाद आहे. योजनांच्या कुबड्या नको हे सांगताना त्यांनी स्वतःची दिव्यांगतेची कुबडी कशी बाजूला ठेवली होती आणि आजही त्या कशा बाजूला ठेवू नयेत ते त्यांनी सांगितलं. ज्यांना शक्य असेल त्यांनी ते करत राहावं, जितकं शक्य असेल तितकं करत राहावं, हा एक संदेश जगताना सहज त्यांनी दिलेला आहे. आपण संपूर्ण मुलाखत पाहिलीत म्हणून मनापासून धन्यवाद.